नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीचा तुरीच्या दाण्याचा भात। बनवायला अगदी साधा सोपा आहे आणि खूप कमी साहित्यात बनतो। चला तर सुरुवात करूया। मी हा भात कढईमध्ये बनवणार आहे, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता। सर्वात आधी घ्यायचं तेल, त्यात घालायची मोहरी तडतडली की घालायचं थोडं हिंग, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि सर्वात महत्त्वाची मेथी। इथे मी बारीक चिरून मेथी घातलेली आहे, त्यामुळे खूप छान चव येते। याला एखादी मिनिट परतवून घ्यायचं। परतवून झालं की नंतर घालायचा एक कांदा, याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। मी इथे तमालपत्र घालायला विसरलेली होती, त्यामुळे मी आता तमालपत्र घालत आहे। कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे, त्यानंतर घालू 1 चमचा आले लसणाची पेस्ट, याला सुद्धा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। आपलं परतवून झालेलं आहे, त्यानंतर घालू अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडी हळद। याला एखादी मिनिटं परतवून घेऊ। त्यानंतर घालू एक बारीक चिरलेला टोमॅटो, याला सुद्धा एखादी मिनिटं परतवून घ्यायचं। नंतर घालू बटाटा, मी इथे 1 बटाटा घेतलेला आहे, असे मध्यम आकाराचे काप करायचे। त्यानंतर घालायची थोडी फुलकोबी आणि तुरीचे दाणे, मी इथे 1.5 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत। त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर घालू आपण अर्धा चमचा गरम मसाला, याला सुद्धा मिक्स करून घेऊ। आता याला आपण 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ। 5 मिनिटं झालेले आहेत, आता आपण झाकण उघडून बघूया। आता बटाटा चेक करून घ्यायचा, तो शिजलेला आहे की नाही। आपल्याला अर्धवटच बटाटा शिजवायचा आहे। बटाटा शिजलेला आहे। त्यानंतर घालायचे तांदूळ, इथे स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे। मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। याला चांगलं मिक्स करून घेऊया। तांदूळ मिक्स करून झालेला आहे, त्यानंतर घालायचं गरम पाणी। इथे पाणी दुप्पट घालायचं। आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेलं होतं, तर इथे आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे। हे प्रमाण झालं कढईमधल्या भातासाठी। जर तुम्ही भात कुकरमध्ये करत असाल तर पाण्याचं प्रमाण हे थोडं कमी लागतं। जर 2 वाट्या तांदूळ घेतला तर पाण्याचं प्रमाण 3 वाटे घ्यायचं। त्यानंतर याला झाकून मंद आचेवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। भात छान शिजलेला आहे आणि मोकळा झालेला आहे, पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे। त्यानंतर घालायचा 1 चमचा तूप, तुपामुळे भाताला खूप छान चव येते। आणि घालायची चिमूटभर साखर। त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। वरून घालायची छान कोथिंबीर आणि आपला भात तयार आहे। या पद्धतीचा तुरीच्या दाण्याचा भात ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।